नटसम्राट या नाटकाला 1970चा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला, तर लिखाणासाठी शिरवाडकरांना 1974चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या नाटकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यातील काही इंग्लिश, द लास्ट सीन, वसंत लिमय, हिंदी, नटसम्राट र श केळकर, तेलुगू, नाटकांतम, उदय भानू, गुजराती, बहुत नाचो गोपाला, कांतीमडिया आणि अमारी दुनिया तमारी दुनिया, प्रवीण सोलंकी. चलायचं म्हटलं. चलायचं? उठा. या घराच्या बाहेर. घर सोडून? हो. पण कुठे जाणार आपण? मी असा लुळा पागला. माझ्यावर भरोसा नाही का? तुमच्यावरच्या भरोश्याशिवाय दुसरं काय शिल्लक राहिलंय माझ्याकडे? पण कुठे नेणार आहात तुम्ही मला? आपण नलूकडे जाऊ राहीनगरला, पहाटेच्या गाडीनं. आणि आजची रात्र? स्टेशनवर काढू, रस्त्यावर, झाडाखाली, कुठेही राहू, पण या इथे नाही. तुमचा अपमान एखादे वेळी तुम्ही सहन करू शकाल, मी नाही करायची. पण आपण असे कफल्लक झालोय, खिशात दमडी नाही माझ्या. परवा नंदूनं तुम्हाला पैसे द्यायचं नाकारलं, तेव्हाच माझा चंद्रहार मोडून आणला मी, एका ओळखीच्या माणसाकडून. कुठला चंद्रहार? सत्काराच्या दिवशी तुम्ही मला दिलात, ज्या दिवशी मुलांना सगळं दिलं आणि मला चंद्रहार दिला. ललू, माझा लाडकं कोकरू. पण नाही, ती तशी नाही, माझी खात्री आहे. मागच्या पत्रात किती आजीजीनं लिहिलं होतं, तुम्हा दोघांचे पाय माझ्या बंगल्याला कधी लागतील याची वाट पाहतीये मी. आपली पोरं चांगली आहेत सरकार, आपली पोरं चांगली आहेत, आपलं म्हातारपणच वाईट आहे. ते ठीक आहे. मागे जाऊन तरुण होता येत नाही आणि पुढे जाऊन मरता येत नाही. सदरा हाच राहू द्या. ही घ्या टोपी आणि खांद्यावर शाल असू देत. पण एकदा ठमीला पाहावंसं वाटतंय, माझ्या ठमीला एकदा. आपल्याला मनाई आहे तिला भेटायची. आसारामनं कोंडून ठेवले तिला. चला, कोणी यायच्या आत निघायला हवं आपल्याला. माझे 1000 आशीर्वाद आहेत पोरी तुला. आणि नंद्या, सूनबाई, तुम्हालाही. सगळेजण सुखात राहा, सुखात राहा सगळेजण. ही गाडी गेली. कोणती होती? काय 16 म्हणे, दिल्लीला जाणार आहे. 16 काय? 16 अप, त्या हमालाने सांगितलं. 3:33ची गाडी होती. 4 वाजून गेले, अर्धा तास उशीर. आपली गाडी 15 मिनिटं उशीर आली.
टाइम टेबल म्हणजे आता नुसत्या कादंबऱ्या झालेल्या आहेत. पण मी काय म्हणते, असं गाड्या बघत उभं कशाला राहायचं? पाय दुखायला लागले रात्री तर मी नाही चेपून द्यायची, सांगून ठेवते. हा, बघा, तुम्ही जरा इथेच बसा, मी बाहेर बघून येते. नाही, कार्टीचं एक ठीक आहे हो, पण घरात 100 गडी माणसं आहेत, कोणीतरी आल्याशिवाय नाही राहायचं. तुम्ही सामानाकडे लक्ष द्या जरा, मी बाहेर बघून येते. बर सरकार, तो पदर घ्या डोक्यावर, नाही तर उन्हाने परत डोकं दुखायचं. पुरे पुरे घेते. माफ करा, ते कुठलं गाव, ते धरणाचं गाव इथून किती लांब आहे हो? राहीनगर. हां तेच ते. म्हणजे आमची मुलगी असते तिकडे, आमचे जावई पण असतात. ते काय बरं त्यांचं आडनाव, सरकशी सारखं काहीतरी आहे, म्हणजे देवल छत्रे अशा कार्लेकर. कार्लेकर. सुधाकर होय कार्लेकर. होय होय, ते आमचे जावई. अरे ते तर बडे इंजिनियर आहेत. माफ करा आजोबा, पण त्यांनी गाडी कशी नाही पाठवली आज? काय आहे, राहीनगर इथून 12-13 मैल लांब आहे. एसटी सुद्धा मगाशीच निघून गेली. तुम्ही त्यांनी का नाही गेलात एसटीनं? वाट बघत बसलो. अच्छा ठीक आहे, असं करा, तुम्ही इथंच बसा, विश्रांती घ्या. मी राहीनगरच्या ऑफिसमध्ये फोनवरून चौकशी करतो. हां, काहीतरी घोटाळा झाला असला पाहिजे. घोटाळा? घोटाळा म्हणजे काय? प्रचंड घोटाळा. भावबंधनात म्हटल्याप्रमाणे पेशवाईच्या अखेरीस त्र्यंबकजी डेंगळ्यानं माजवला नसेल एवढा प्रचंड घोटाळा आज एका टांगेवाल्यानं आणि त्याच्या घोड्यानं माजवला. आप्पासाहेब नमस्कार करतो. माझं नाव विठोबा. अगदी नावाला जागलास आम्हाला तात्कळ ठेवून. विठोबा, तुम्ही कार्लेकर साहेबांकडे असता? होय हे बघा, आजी आजोबांना नीट सांभाळून न्या. होय सर. बरं आहे आजोबा? नमस्कार नमस्कार. हा, भक्तवत्सल पंढरीनाथ कुठे सापडला तुम्हाला? बाहेर हॉटेलला पाशी चहा पीत उभा होता. हो. साहेब, बाईसाहेबांना आज साहेबांबरोबर कचेरीत जायला हवं होतं. कोणी परदेशी पाहुणे धरणाचं बांधकाम पाहायला येणार आहेत. मग बाईसाहेबांनी मला जीप घेऊन स्टेशनवर यायला सांगितलं. पाहतो तर काय, जीप ना दुरुस्त. मग मी एक टांगा ठरवला. त्यानं निघायलाच 15 मिनिटं उशीर केला. मैलभर पुढे आलो तर एक चाक निष्ठायला लागलं. चाक दुरुस्त करून पुढे येईपर्यंत रस्त्यात घोड्यानं सत्याग्रह पुकारला. अर्धा तास गेला. मन बेचैन झालं. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, अशी दारुण शंका मनात डोकावून गेली. पण म्हटलं नाही, असा कोणताही सिंहगड नाही ज्याला घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडाच नाही. हा द्रोणागिरी एका बैलगाडीच्या रूपानं समोर आला. त्या गाडीत बसून इथपर्यंत आलो. त्या गाडीवाल्याला चहा पाजत होतो साहेब. शाबास. महासागरातल्या अस्मानी सुलतानीशी झगडणारा कोलंबसही तुझ्या पुढे शर्मिंदा होईल. बरं शूर पुरुषा, तू कुठल्या नाटक कंपनीत होतास? नटाला नटाची ओळख पडते. आप्पासाहेब, पहिल्यांदा मी महाराष्ट्रात होतो. कुठल्या खात्यात? होतो स्वयंपाक खात्यातच. बर. पण अधूनमधून मी नाटकात काम देखील करत असे. पुढे नंतर मग बलवंतात गेलो. नंतर तर नाटक कंपन्या मोडल्या तेव्हा श्री कपालेश्वर नाटक कंपनीमध्ये हिरो म्हणून काम करायला लागलो. बर. आता राहीनगरचे साहेब लोक हॅमलेट नाटक बसवतायत स्पर्धेसाठी. त्या नाटकामध्ये मी भूताचं म्हणजे हॅमलेटच्या मेलेल्या बापाचं काम करतोय. वाह वाह, कास्टिंग अगदी उत्तम आहे. पण त्रस्त संबंध, आता असं सांग, आम्ही आता घरी कसं जायचं? मग इथली या प्रदेशातली वाहतूक व्यवस्था सगळी कोलमडून गेलेली दिसते. नाही 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 नाही, अद्याप एक वाहन दिसतंय आसमान. आप्पासाहेब, हा आपल्या घरच्या गाडीचा आवाज बरं का. साहेब, बाईसाहेब कुणीतरी आलेलं दिसतंय. आई, सतायुषी हो. बरोबर आहे बरोबर आहे. चिमणीच्या पिल्यानं घरट्यात शिरून आधी चिवताईची भेट घ्यावी, मग फांदीवर बसलेला चिवबाबाशी. होय की नाही? का ग एवढी वाळलीस का तू? काय ग, आजारी होतीस की काय कार्टी? नाही अप्पा, आमचं गुपित आहे ते. अहो सांगायचं नाही हा, अप्पा मला मूर्खात काढते. कंपनीच्या बिराडी एका बाजेवर
तू माझ्याकडे डोळे उघडून पाहिलंस ना, तेव्हाच मी हा तर्क बांधला होता. हे जुनं झालं आता. जावई जावई नाही का? 5-6 वर्षात भेट नाही ना, आणि आता काय हे सुटलंय, वरचे काय गेले. हो. तुम्ही माझा खेळ खंडोबा का करताय? काय काय झालंय माझ्या बकरीला? तुमची बकरी हल्ली डायटिंगवर आहे आप्पासाहेब. पाला खाऊनच राहते असं म्हणायला हरकत नाही. पण इथे कशाला या गोष्टी? विठोबा, सगळं सामान गाडीत ठेव. आणि गाडी पेट्रोल पंपावर गेली आहे. शंकर आला की त्याला हॉर्न वाजवायला सांग. जा. 1.5 तास आम्हाला इथे तापकळत बसवलंस, आता ही अशी काय? माफ करा आप्पासाहेब, पण इथे आई, आप्पा, तुमची तार सकाळी 10 वाजता मिळाली आम्हाला. पाठोपाठ नंदूची तार, ती सुखरूप पोचल्यावर कळव म्हणून. पण आमची एक एंगेजमेंट ठरली होती ना, ते रशियन तज्ज्ञ आलेत, त्यांना चहा होता. तरी आम्ही लवकरच निघालो. अरे घेऊन जा ना सामान. हो हो हो, घेऊन जा. घरी आलो आणि जीपचा आणि टांग्याचा घोळ कळला मला. बरं, हा विठोबा इतका अजागळ की त्याला ताबडतोब आम्हाला गेस्ट हाऊसवरती कळवायचं सुचलंच नाही. ते नट आहे तो. कलावंताचं डोकं म्हणजे रानडुकरासारखं, एका वेळी एकाच दिशेनं जाणार. म्हणजे नाटकाचं सगळं पुराण सांगितलेलं दिसतं त्यांनी तुम्हाला. हॅमलेट पासून सगळं. तू ही काम करतेस की काय? नाही, मी नाही करत, पण ह्यांचे बॉस आहेत ना, त्यांना फार नाद आहे. त्यांच्या मिसेसलाही तेच बसवत आहेत. फार खटपट करतात हा ते. पहिल्या प्रयोगाला तुम्ही यायलाच हवा आप्पा. कुठून यायला हवं? मुंबईहून. मुंबईहून कुठून? असं काय करता? नंदूच्या घरून. मी नंदूकडे नाही जाणार परत. पण तारेत तर लिहिलंय की 5-7 दिवसात पाठवून दे म्हणून. नाहीतरी नाही. मग इथेच राहायचंय कायमचं. कायमचं? चिंता करू नकोस, जिवंत आहोत तोपर्यंत. आप्पा, मी चिंता करीन. तुझ्या चेहऱ्यावर दिसली. नाही, नंदू काय म्हणेल ह्याची भीती वाटली मला. त्याची काळजी नको करूस. आपलं घर मोठं आहे ना, भरपूर मोठा आहे. आणि पोरं पोरं 2च आहेत, पण ती कॉन्व्हेंटमध्ये असतात, लोणावळ्याला. म्हणजे नुसत्या भिंती आहेत, घर नाही. आप्पा, आपला विठोबा आहे ना, तो 10 पोरांच्या ठिकाणी आहे. बोलण्याच्या नादात हार राहूनच गेला. मी आणलाय ना. आप्पा, हा घरच्या फुलांचा हार आहे, माझ्या हाताने केलेला. इथे आप्पा, तुम्हाला आठवत नाहीये, पण तुमचा वाढदिवस आहे आज. आई, मी तुझ्यासाठी गजरे करून ठेवलेत. वेडी, मला कशाला गजरे आता ते? हा? आता काय गजरे काय, मग 5 वारी पातळ काय, बिनबायाचं पोलकं काय, आता काही धडगत नाही तुमची या नलेच्या घरात. आप्पा, आपल्या घरी म्हणा. तुमचा मग अशी गैरसमज झाला, पण तुम्ही इथे राहणार, कायमचे राहणार, हे ऐकल्यावर मला खरंच फार फार समाधान वाटलं. जे आमचं आहे ते तुमचं आहे असंच मानायचं. हॉर्न वाजतोय, गाडी पंपावरून आलेली दिसतेय. चला आप्पा, चल आई. आप्पा, आपली कोरी फियाट आहे हा. मी चालवायला शिकलीये, आता मीच चालवणार आहे. अरे वा. बघा तुमची बकरी कशी धीट झाली आहे ते. या व्यभिचारी आणि हलकट जनावरानं आपल्या कुटील डावाने आणि फसव्या शब्दांनी माझ्या सत्वशील राणीला जार कर्माला प्रवृत्त केलं. चंद्रसेना, असं नीच कर्म तिच्या हातून घडलं तरी कसं? आप्पासाहेब, या पहिल्या अंकाच्या 5व्या प्रवेशामध्ये संबंध म्हणतो की या व्यभिचारी आणि हलकट जनावरानं आपल्या फसव्या शब्दांनी आणि कुटील डावांनी माझ्या सत्वशील राणीला जार कर्माला प्रवृत्त केलंच. चंद्रसेना, असं नीच कर्म तिच्या हातून घडलं तरी कसं? एक शंका आहे आप्पासाहेब, या शेवटच्या वाक्यामध्ये जोर नेमका कोणत्या शब्दांवर द्यायचा? विठोबा, सगळ्या शब्दांवर जोर देऊन पहा. जो गळेल तो सोडायचा, जो टिकेल तो धरायचा. ठीक आहे. जा. चंद्रसेना, असं नीच कर्म तिच्या हातून घडलं तरी कसं? असं नीच कर्म तिच्या हातून घडलं तरी कसं? हॅलो, कार्लेकर साहेबांचा बंगला. मी हॅमलेटच्या बापाचं भूत बोलतोय. हॅमलेट बोलतोय. माफ करा, विठोबा बोलतोय. विठोबा, शुद्धीवर आहेस ना तू? बाईसाहेब, तुम्ही? आम्ही इथे क्लबमध्ये आहोत. आत्ता मोठ्या साहेबांचा म्हणजे कळवणकर साहेबांचा फोन आला होता. ऐकतोयस ना? होय बाईसाहेब. ते बाईंना घेऊन आपल्याकडे यायला निघाले आहेत.
10-15 मिनिटात येतील. ठीक आहे बाईसाहेब. त्यांना आप्पांना भेटायचंय. ते आहेत ना घरी? हो आहेत, म्हणजे आता बाहेर गेले होते, इतक्यातच आलेत. त्यांना थांबायला सांग. आणि आईला संध्याकाळचं औषध दिलंस का? होय बाईसाहेब. काय हवं नको ते विचार तिला. ठीक आहे बाईसाहेब. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. या साहेब या, बसा. कार्लेकर अजून आले नाहीत ना? नाही, क्लबातून ते येतीलच एवढ्यात. पण आम्हाला आपल्यालाच भेटायचं होतं. बसा ही माझी पत्नी मिसेस कळवणकर. नमस्कार. मल्लिकेचं काम ही करते आणि मी चंद्रसेनाचं. नाटकाचं डायरेक्शन माझंच आहे. पाहिलं काल. अरे विठोबा, ए विठोबा, अरे तुमच्या साहेबांचे साहेब आले, शिवाय तुझे डायरेक्टर, त्यांना काय चहा वगैरे विचारशील का नाही? नको आप्पासाहेब, होस्ट आल्यावर नंतर घेऊ. तुझा विठोबा. होय साहेब. आप्पासाहेब, आपण आमच्या नाटकाची तालीम पाहिलीत, पण त्याआधी एक सांगतो. अहो, माझी नोकरी इंजिनियरची, पण नाद नाटकाचा. अहो, मुंबईला असताना आम्ही दोघंही आर्ट थिएटरमध्ये काम करत होतो. गेल्या सालच्या नाटकाच्या स्पर्धेत दोघांना बक्षीस मिळालं. हिला फिमेल रोलचं आणि मला डायरेक्शनचं. अरे वा. हॅमलेटची मोठी जबाबदारी यंदा घेतली आहे. यानी न पूर्वी हॅमलेटचा रोल केला होता. हो, पण ते इंग्लिश नाटकात. हे नाटक मी अगदी वेगळ्या तंत्रानं बसवणार आहे आप्पासाहेब. म्हणजे अजिबात नवीन ट्रीटमेंट देणार आहे. अहो, शेक्सपियर यापूर्वी अनेक लोकांनी केलाय, पण खरा शेक्सपियर कोणाला कळलाय असं मला वाटत नाही. नाही, खरं आहे ते. कळायला कठीणच आहे तो. आप्पासाहेब, तुम्ही 2 दिवस आमच्या नाटकाची तालीम पाहिलीत, पण लवकर निघून आलात, त्यामुळे बोलणं झालं नाही. काय इम्प्रेशन आहे आमच्या नाटकाविषयी? छान आहे, छान चाललंय, उत्तम. आपण पूर्वी हॅमलेट करत होता? करत होतो. आम्हाला काही सूचना असल्यास? नाही नाही, तसं काय, कसं आहे साहेब, गंगेनं कसं व्हावं हे ब्रह्मपुत्रेनं सांगू नये, ब्रह्मपुत्रेनं कसं व्हावं हे गंगेनं सांगू नये. एका पर्वतातून निघतात, एकाच समुद्रात समावतात, पण दोघांच्या वाटा वेगळ्या, स्वभाव वेगळे. कोणी सूचना करू नये. इश्य, असं कसं म्हणता? हे नाटक सरकारी स्पर्धेला देणार होतं मी. अगदी टॉप प्रयोग व्हायला हवा. होईल होईल होईल. तुम्ही भजी घेता का थोडी? भजी? हे आमचे भवानी विलास मधला तो रामय्या आहे, त्यांनी तयार करून दिली. वा. रामय्या? इश्य, कसलं घाणेरडं दुकान ते. मला वर्षातून एकदा तरी आंघोळ करतो की नाही कुणास ठाऊक. मलाही ठाऊक नाही, पण भजी करतो आणि उत्तम करतो. येणार? थँक्स. नको आम्हाला. आप्पासाहेब, आमच्या नाटकाची रिहर्सल आवडली नाही का आपल्याला? नाही, तसं नाही. हां, आमचं नवीन स्टेज क्राफ्ट तुम्हाला समजलं नसेल. स्टेज माफ करा. स्टेज क्राफ्ट माफ करा, या गधड्याने एका भजीमध्ये मिरची घातलेली असते. स्टेज क्राफ्ट चांगलं आहे, पण पात्र भाषणं करतात ते समजत नाही. म्हणजे कोणी पुटपुटतो, कोणी चुटपुटतो, कोणी फसफसतो, पण 400-800 लोकांना एकदम खडा न खडा ऐकू येईल, समजेल असं कोणी काही बोलत नाही. नाही आप्पासाहेब, हा नव्या जुन्यातला फरक आहे. अहो, हे सगळं नाटक मी मुद्दाम सबड्यूड टोनमध्ये ठेवलं आहे. आय डोंट बिलीव्ह इन शाउटिंग. मला हे नाटक पूर्वीसारखं मेलोड्रॅमॅटिक व्हायला नको आहे. थोडी भजी घेणार का? भजी? नको नको, खरंच नको. अहो, नाटकवाल्यांसाठी हे वर्ज्य होता का म्हणे? आप्पासाहेब, आम्ही नाटकाचा सेट सिम्बॉलिक पद्धतीनं मांडणार आहोत. म्हणजे बघा, जंगल असेल तर एक झाड किंवा फांदी,
राजवाडा असेल तर सोनेरी खुर्ची, रात्र असेल तर फक्त दिवा आणि स्मशान असेल तर फक्त एक तडगं. आणि हे सगळं वेगवेगळ्या लेव्हल्सवर दाखवायचं हा. हा म्हणजे वरच्या लेवलवर राजवाडा असेल तर एक फक्त मोठी चौकट येईल. भिंती नाहीत हं, फक्त चौकट. हो म्हणजे खालच्या लेवलला जंगल आणि रस्ता म्हणजे एक झाड आणि दिव्याचा खांब. आलं लक्षात. विठोबा, ए विठोबा, काय आप्पासाहेब? अरे काहीतरी थंड सरबत वगैरे घेऊन ये, फार गरम होतंय, साहेबांना घेऊन ये काहीतरी. नको आप्पासाहेब, कार्लेकर आल्यानंतर घेऊ. तुझा विठोबा. ठीक आहे सर. नाटक नाटकीपणाच्या साखळदंडातून मुक्त व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अहो आपणच लोकांना ट्रेन करायला हवं. पूर्वीच्या नाटकाची भूतं लोकांच्या मनावर बसलेली आहेत. खरंय खरंय तुमचं म्हणणं. ही भूताना वाईट सवय असते, स्मशानं सोडून माणसांच्या मनात मुक्काम करायची. खरंय. आप्पासाहेब, तुम्ही गणपतरावांना पाहिलंय? हो पाहिलंय. माफ करा पण गणपतराव, बालगंधर्व, केशवराव ही सगळी भाकड लिजेंड्स आहेत. हो ना. एका विकृत मॉर्बिड समाधानासाठी निर्माण झालेली. अहो मी गणपतरावांचे फोटो पाहिले, त्यांचं चरित्रही वाचलंय. आय डोंट बिलीव्ह दॅट ही वॉज ग्रेट ऍक्टर. नॉट इवन गुड ऍक्टर. तर काय, शिकारीतल्या हाकाऱ्यासारखी ओरडण्याची पद्धत त्यांच्यापासूनच सुरुवात झाली. आणि काम करताना म्हणे दारू पिऊन झिंगलेले असायचे. विंग मध्ये लोक त्यांना सांगत आज अमुक नाटक आहे म्हणून. नाही नाही, पण मी म्हणतो गणपतराव दारू पित असत का गांजा ओढत असत हा मुद्दा गौण आहे. अहो कलावंताला क्षमा केली पाहिजे. बस! माझी सहनशक्ती संपली. चालते वा इथून, चालते वा. गणपतरावांना क्षमा, चालते वा इथून. साहेब आपण हे माझं घर नसलं तरी सांगतो, चालते वा.